लहानपणापासूनच माझा डान्सकडे जरा जास्तच असं कल होता आणि मला आवडतो डान्स करायला. माझ्या मावशीकडे हट्ट करून मावशीकडून तो मेकअपचा बॉक्स तिला सांगितलं होतं की मला पाहिजे, मला त्यावेळेस रेडी व्हायचं आणि माझ्या मावशीने खरंच मला तो आणून दिला होता. मन धागा धागा हा खरंच खूप वेगळा विषय आहे. या मालिकेच्या माध्यमातून खरं तर आम्ही एक वेगळी गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोय. नमस्कार मित्रांनो, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत. बरं, आज माझ्यासोबत आहे मन धागा धागा जोडते नावा या मालिकेतील तुम्हा सगळ्यांची लाडकी आणि आवडती आनंदी, अर्थात दिव्या. आनंदी, कशी आहेस? मी खूप छान आहे, मस्त आहे. स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2024 येते आणि त्यासाठी सगळे जमलेले आहेत. सो यावर्षी सार्थक आनंदी कोणत्या नवीन रूपात किंवा काय परफॉर्मन्स एक्झॅक्टली प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे? म्हणजे मालिकेमध्ये जसे सार्थक, स्पेशली आनंदी, सार्थक तर म्हणजे सार्थकचे सगळेच शेड्स प्रेक्षकांनी बघितलेत. पण आनंदी कुठेतरी थोडीशी बुजलेली असते. जिथे स्टँड घ्यायचा असतो तिथे ती बोलते. अदरवाईज ती खूप शांत आणि सॉफ्ट स्पोकन वगैरे आहे. पण कम्प्लिटली वेगळी दिसणार आहे आनंदी डान्स परफॉर्मन्समध्ये, कारण गाणं पण तसंच उडतं आहे. थोडासा ढिंचॅक परफॉर्मन्स आहे आमचा. सो ते बघायला प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. अगदीच. आणि रिहर्सलचा दुसरा दिवस आहे आय गेस. सो रिहर्सल कशी सुरू आहे आणि सार्थक आणि तुझ्यामध्ये पटकन डान्स कोण कॅच करतं किंवा तो कसा कोऑर्डिनेशन कसं आहे तुम्हा दोघांमध्ये? कोऑर्डिनेशन खूप छान आहे. आणि खरं तर जे कोरिओग्राफर्स आहेत, म्हणजे वैभव सरांची जी टीम आहे, अनिल आहे, सुशील आहे, परी आहे, जे आम्हाला शिकवत आहेत, कविता आहे. सो ना, ते इतक्या उत्तम पद्धतीने शिकवत आहेत आणि त्याच पद्धतीने ते रिहर्सल करून घेतलं आहेत. म्हणजे असं नाही सगळं एकत्र शिकवलं. आधी ते आम्हाला ते स्वतः ते डान्स स्टेप करून दाखवतात, मग ते स्वतः आमच्यासोबत करतात, मग पुन्हा आमच्याकडून करून घेतात, मग त्या स्टेप्सची कंटिन्यू रिहर्सल होते, मग आम्ही ते काउंटिंगवर करतो आणि मग आम्ही ते सॉन्गवर परफॉर्म करतो. सो अशा पद्धतीने आमची रिहर्सल होती. अगदीच. पण तू आता जसे परफॉर्मन्स करते तसं शाळेत असताना गॅदरिंगला किंवा ॲन्युअल डेला कधी परफॉर्मन्स केले होते का? किंवा तेव्हाच्या आठवणी आता पुन्हा जाग्या झाल्या का? प्रत्येक वर्षी आहेत, प्रत्येक वर्षीच्या आठवणी आहेत. कारण मी लहानपणापासूनच माझा डान्सकडे जरा जास्तच असं कल होता आणि मला आवडतो डान्स करायला. तर मी अगदी ज्युनियर KG ते 9th वगैरे डान्स करायचे. त्याच्यानंतर कॉलेजमध्ये असतानाही मी इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन्समध्ये असायचे. सो बऱ्याच आठवणी आहेत. आता 2 आठवणी मी सांगून झाले आहे 2 इंटरव्ह्यूजमध्ये. आता तिसरी आठवण मी काय सांगू, मला जरा ती आठवावी लागेल. अगदीच. पण ना, शाळेत असताना दिव्या की आपण आईचे दागिने किंवा तिच्या ज्वेलरीज घेऊन तयार होतो. सो मला आठवतंय की शाळेत गॅदरिंग नव्हतं, पण आमच्या शाळेमध्ये ना सगळे सण साजरे व्हायचे. तर मला दहीहंडी होती आणि आमच्या शाळेमध्ये असं असायचं की वर्गातल्या एका मुलीला आणि एका मुलीला राधाकृष्ण करतात आणि मग ते अशी छोटीशी हंडी बांधायचे. मग जो आपला टीचर लोकांचा जो टेबल असतो तो ठेवायचा आणि त्याच्यावर त्या दोघांना जोडून ती हंडी फोडायची. असं आमच्या शाळेमध्ये व्हायचं. आणि 1 वर्षाला मला राधा केलं होतं शाळेमध्ये. माझ्याकडे तो फोटो पण आहे अजून. तर मी माझ्या आईचे सगळे दागिने घातले होते. बरं, मी माझ्या मावशीकडे हट्ट केला होता त्यावेळेस की मला माहीत नाही. आणि त्यावेळेस तुला माहिती आहे असे ते मेकअपचे बॉक्स यायचे बघ, ज्याच्यात सगळं असायचं. सो मी माझ्या मावशीकडे हट्ट करून मावशीकडून तो मेकअपचा बॉक्स तिला सांगितलं होतं की मला पाहिजे, मला त्यावेळेस रेडी व्हायचं आणि माझ्या मावशीने खरंच मला तो आणून दिला होता. अगदीच. किती गोड. पण जसं की परफॉर्मन्स असणार आहे तसंच मालिकेला नॉमिनेशनसुद्धा आहे. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळतो. सो याबद्दल काय सांगशील? खरं तर ती मायबाप रसिक प्रेक्षकांमुळेच आज आम्ही घराघरात पोहोचलो आहोत. आम्ही लोकांना आवडतो आहोत आणि म्हणजे तुम्ही आम्हाला एक्सेप्ट केलं आहेत. मन धागा धागा हा खरंच खूप वेगळा विषय आहे. या मालिकेच्या माध्यमातून खरं तर आम्ही एक वेगळी गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो आहे. सो असंच आमच्या मालिकेवर प्रेम करत राहा आणि आम्हाला सपोर्ट करत राहा. आणि येत्या स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2024मध्ये आम्हाला सर्वोत्कृष्ट मालिका म्हणून जिंकवून द्या. अगदीच. थँक्यू सो मच. तुझ्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं आणि नॉमिनेशन्स आहे त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.